हॅलो गाईज, राधे राधे. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठं चालली आहे. तर हा एक खूप मोठा चॅलेंज आहे माझ्यासाठी की मी बाहेर जाऊन ब्लॉग बनवणार आहे. आणि ते पण एकटी. ब्लॉग बनवलेले आहे एक दोन बनवलेले आहे मी बाहेर गेलेले, पण माझ्यासोबत कोण ना कोण माझी फ्रेंड असायची. बट यावेळेस कोणीच नाही आहे, मी एकटीच आहे. आणि मला एकटी जाऊन एवढ्या पब्लिकमध्ये असा मोबाईल धरून व्लॉग शूट करायचा आहे. पण मी जास्त शूट नाही करणार, जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी शूट करेल. आणि मला हे याच्यामुळे चॅलेंज वाटते की मी कम्फर्टेबल नसते पब्लिकमध्ये आणि मोबाईल घेऊन तर कशीच नाही. सो मी जर आज हा व्लॉग पब्लिकमध्ये व्यवस्थित काढला तर मी कम्फर्टेबल फील करेल नेक्स्ट टाइम व्लॉग बनवताना. तर मी आता रेडी होते आणि मग आपण निघूता. मला बसने जायचं आहे. तर तुम्ही पुढे माझा शेवटपर्यंत व्लॉग बघा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या ब्लॉगची नोटिफिकेशन येत राहील. आणि यावेळेस मी असं नाही की महिन्यातून एकदा दोनदा व्लॉग टाकेल. मी महिन्यामधून जेव्हा पण माझं कुठं पण जाईन, काही पण असेल, मी ब्लॉग टाकेल. आणि तुम्हाला मला फॉलो करायचं असेल तर इंस्टाग्रामवर फॉलो करा. आणि रिअलमध्ये मला बघायचं असेल तर सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. ओके. सो आता आपण रेडी होता. थोडंसं मी कन्फ्यूज आहे, ही घ्याव का ही. बट मला वाटते हीच घ्याव, कारण की मला दोन बॅगा हँडल करायचं काम पडणार आहे. कारण मी ही छोटी घेतली तर मला शॉपिंग करताना ज्या पण बॅगा असतील मला त्या हँडल कराव्या लागतील, त्यामुळे ही बेस्ट आहे. तो चला निघूता. आता डायरेक्ट बस स्टॉपवर भेटूता. बसमध्ये बसली आणि असे छोटे छोटे गणपती बघता बघता मी पोहोचली तुळशीबागेत नेहमीसारखी आज पण तेवढीच गर्दी होती. आणि मी तुळशीबागेत फिरली थोडंफार, कारण की तुळशीबागेत पण गणपतीचं डेकोरेशनचं सामान भेटतं. तर मी 2-3 जाग्यावर बघितलं सामान गणपतीचं. बट तुळशीबागेतून जेव्हा बाहेर निघाली तेव्हा एक दुकान होतं छानपैकी. तिथंच अतिशय सुंदर असं डेकोरेशनचं सामान होतं. मग मी तिथूनच घेतलं. आणि यावेळेचं गणपतीचं हे जे मंदिर आहे अतिशय सुंदर आहे. तुळशीबागेत आलो आणि गणपतीला गेला नाही असं कधीच होणार नाही. मग दगडूशेठचं दर्शन घेऊन मी बाहेर निघाली. आणि लेकिन एक सेकंड, हे असं काहीतरी घडलं माझ्या व्हिडिओमध्ये. ते मला व्लॉग एडिट करताना कळालं. दगडूशेठला आली आणि उकडीचा मोदक मी खाल्ला नाही, असं कधीच झालं नाही. उकडीचा मोदक खायसाठी या दुकानावर मी नेहमीच येते, जे की मंदिराच्या एकदम समोर आहे. उकडीचा मोदक घेतला हातात आणि खाता खाता निघाली मी वापस तुळशीबागेत असा एक सीन झाला वापस की याच्यात तुम्हाला काही ऐकू येत नसेल मी जे पण बोलत आहे. सो विषय असा झाला की इथे माझे भरपूर फॅन्स भेटले, ज्यांनी माझ्यासोबत फोटोज काढले. आणि मी एकटीच असल्यामुळे मला अनकम्फर्टेबल फील झालं. तर मी असा विचार केला की मी तुळशीबागेतून रविवारपेठमध्ये जाऊ. आणि मला नंतर असं कळलं की माझ्या अकाउंटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि माझ्याकडे बिलकुल कॅश नव्हती. तर मग मी खूप जास्त लांब ATM शोधत निघाली कुठेतरी. आणि फायनली मला ATM भेटलं. मग मी कॅश काढली भरपूर. आणि नंतर मला रविवारपेठ माहिती नव्हतं कुठं आहे. तर मी तिथून डायरेक्ट ऑटो करून गेली रविवारपेठमध्ये. तिथं मी माझं सगळं जे मला लागत होतं सगळं सामान होतं डेकोरेशनचं सामान घेतलं. आणि मी डायरेक्ट ओला करून निघाली थेट घरी. आणि घरी निघता माझी हालत एवढी बेकार झाली, जे की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. मास्क लावलेला आहे म्हणून कळत नाही, पण फॅन्स लोकांना बरोबर कळतं की कोण मी आहे आणि कोण नाही. सो अजून एक सीन झाला माझ्यासोबत, जे की आता तुम्ही बघा. ढेंटेडेन इथे माझी चप्पल पण तुटली होती, कारण की मी एवढी फिरली तर चप्पल का तुटणार नाही. आणि इथं आमचं थोडं राजकीय बोलणं चालू होतं काकांसोबत. तुम्ही बघा सध्या काय आमचं बोलणं चाललं. हे करा. लोक काही पण गोष्ट घ्यायची म्हटली की EMI वर टोल भरा, हे भरा, नंतर काहीतरी भरा, हे भरा,
काय टॅक्स वगैरे ते चालूच आहे ते. आता मागं जे आता ते जर आपण लोकांचाच पैसा खातात. आता मोदीच मागं आलता ना, तर मोदीचंच राजकारण चालतं. तर अशाच माझ्या आणि काकांच्या गप्पा भरपूर चालू होत्या. थोड्या वेळानंतर आमचा तो टॉपिक निघाला जो आज नानापेठमध्ये घडला होता. तिथे काहीतरी गोळीबार वगैरे झाली होती, त्यामुळे थोडंसं सगळं बंद होतं आणि त्याच्याबद्दल पण पहिले आम्ही काकांनी बोललो. चारण्यासाठी लहान पोरांनी लहान पोराचा खून केला. बापरे. ते चारण्यासाठी हो. त्याच्यामुळे लहान पोरं ठीक आहे, पण मोठी माणसं सुद्धा अटकल नाही. कशाहून भांडण करावं माहिती का? कशावर? सिटीमध्ये हा. बरं, गाडीच्या पार्किंगवरून खून झाला. बापरे. काय सांगायचं तुला? आणि ज्याचा खून करायचा होता तो राहिला बाजूला, त्याच्या भावाचाच. आणि ही माझी थोडी फेक स्माईल होती, कारण की पहिले काका खूप इंटरेस्टिंग बोलत होते आणि नंतर काकांनी मला ज्ञान देऊन थोडंसं बोर करून टाकलं, जे की माझ्या मनात इच्छा होती काका बस झाला, आता तुमचं ज्ञान ऐकायची माझी कॅपॅसिटी नाही, कारण की ऑलरेडी मी एवढं फिरून इतकी थकली आहे. आणि त्या काकांना काय सांगू की फिरून फिरून माझी चप्पल पण तुटली आहे, पण तरी आता काकाचं मन तोडता येत नाही म्हणून गप्पा चालू होत्या. त्यानंतर पण अजून एक खराब सीन झाला, ते की म्हणजे ऑटो झाला पंक्चर. मग काकांनी फटाफट दुसरा टायर काढला आणि लावला आणि मला सुखरूप कसं तरी घरी पोहोचवलं. प्रकारे मी सगळं सामान आणलं डेकोरेशनचं आणि मला खरंच व्लॉग बनवता नाही आला तेवढ्या गर्दीत, कारण की गणपतीमुळे एवढी गर्दी होती तिथं. तर मी तुळशीबागेत थोडंफार सामान बघितलं आणि घेतलं पण. आणि त्यानंतर मला जे मेन सामान घ्यायचं होतं ते होतं रविवारपेठमध्ये. तर मी तिथून ऑटो केला, रविवारपेठमध्ये गेली, कारण मला रविवारपेठ माहीतच नव्हतं कुठं होतं तिथं. आणि मॅपमधून इतक्या लांब जाणं म्हणजे 13 मिनटं लागत होते आणि माझ्याकडून ते पॉसिबल नव्हतं. तर मी ऑटो केला, गेली आणि तिथं सगळं बंद. जिथं त्या ऑटोवाल्याने मला सोडलं तिथून सगळं बंद होतं. मी म्हटलं हे सगळं बंद कसं काय? तर मग त्या ऑटोवाल्याने सांगितलं की तिथं काहीतरी सीन झाला, गोळीबार वगैरे झाली होती तिथं, म्हणून ते सगळं तिथला पूर्ण एरिया बंद केला होता. आणि ते बोलले की थोडं आतमध्ये चालत जा, मग तुम्हाला सामान भेटून जाईल. मग मी आतमध्ये गेली, आतमध्ये गेल्यानंतर एवढी गर्दी, एवढा सीन झाला आणि त्यातून मला 2-3 जण भेटतात आणि माझ्यासोबत अशा माझ्या इतक्या बेकार अवस्थेत माझ्यासोबत फोटो काढतात. खूपच म्हणजे ते खूप घाण सीन होता. आणि तरी मज्जा आली. माझे हाल झाले खूप, तुम्ही बघितलंच व्लॉगमध्ये कसे हाल झाले, काय झालं माझ्यासोबत. आणि मी यूट्यूबवर डेकोरेशनचं पण व्हिडिओ टाकेल गणपतीचा. आणि अजून एक गणपती सरप्राईज आहे, ते बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी इंस्टाग्रामची पण ID देते, इंस्टाग्रामला पण मला फॉलो करा आणि असंच खूप खूप प्रेम देत राहा. राधे राधे, बाय बाय.